चला पंच लेट्स प्लेचा इशारा. नाम्या बॉय संघाचा फलंदाज स्ट्राईक वरती. रोहित उर्फ गुडलक सुंदर असा हलक्याने ऑन साइडला खेळायला ढकललेला चेंडू, एक धाव पूर्ण. आणि आता स्ट्राईक होणार आहे राहुल. निखिल अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. व्यासपीठावरती केमडे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. अगदी कालपासून प्रत्येक मॅच ते व्यासपीठावरून या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. शांतारामजी केमडे साहेबांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. वोट निखिल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 2. हिमांशू बॉलिंग मार्गावर. तिसरा चेंडू घेऊन सुंदर असा टोला टॅपच्या स्वरूपात आणि हा चौकाचा इशारा 4. सुंदर असा टोळजन, सुंदर असा चौकार आल्या रोहितच्या बॅट मधून. नाम्या बॉयज वर्सेस शाईशा 11 चालू असलेला सामना. सुंदर असा एक धाव पूर्ण. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर अशी 1-2 गोचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा सुंदर असं ऑफ साइडला ढकलला चेंडू डिक्लेअरेशन झोन मध्ये जात असताना 1 ओव्हर थांबली. धावसंख्या 9 वर. पावर प्लेचा इशारा पंचांचा. निखिल बहुत इंपॉर्टेंट पावर प्ले है और इसमें बल्लेबाज अपनी पावर दिखाने की कोशिश करेंगे क्योंकि 2 खिलाड़ी तारी के अंदर आएंगे. और ऑफसाइड पर अभी तो फिलहाल आप देख रहे हैं कम से कम 4 खिलाड़ी हो सकते हैं. 2 खिलाड़ी दायरे के अंदर और 2 खिलाड़ी बाउंड्री पर, और ऑन साइड पर 3 खिलाड़ी बाउंड्री पर इस वक्त राइट हैंडर बल्लेबाज के लिए. दुसऱ्या षटक घेऊन येत आहे ओमकार. स्ट्राईक एंड वरती आहे रोहित. पॉवर प्लेचं षटक म्हणजे हाणामारी. सुंदर असा पहिला चेंडू गचाळ. नो. पंचांचा इशारा नो. धावसंख्या पोचलेली 10. सुंदर असा टोळा चेंडू आणि हा थोडासा फंबल होताना परंतु 1 धाव पूर्ण. नदीम की बहुत बढ़िया फील्डिंग बॉडी लाइन पर गेंद ट्रैवल हो रही थी. बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला गया था. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेग साईडला खेळताना ओमकार साठी पारितोषिक त्याला 3 बॉल 3 विकेट. रोहन मरेकडून 500 रुपयाचं पारितोषिक. ओमकार बघायला तसा मोठा खेळाडू आहे. पुन्हा एकदा टॅपच्या सुरुवात आणि कॅरी करता आला क्षेत्ररक्षाला परंतु 1 धाव पूर्ण. निखिल जेव्हा एखादं पारितोषिक लावलं जातं ना त्यावेळेस त्याचा परिणाम त्या बॅट्समनच्या मानसिकतेवरती काय होतो ते देखील बघणं गरजेचं असतं. फटका चांगला आहे. नदीमचं सुंदर क्षेत्ररक्षण. तर बऱ्यापैकी 3 चेंडूवरती तुम्हाला 3 चौकार ठोठावायचे आहेत. तर या अंडरआर्म क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये फार कमी वेळा देखील 3 चेंडूमध्ये 3 चौकार आलेले आहेत. हो सर, पण गुडलकमध्ये ती क्षमता आहे ती 3 चेंडूवरती 3 चौकार मारायची. पण हे हॅट्रिकवरती बक्षीस लागलं. निखिल सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, टीमची गरज काय. तुम्हाला 6 चेंडूमध्ये 3 सलग चौकार ठोठावायचे आहेत की 6 चेंडूमध्ये 1 चौकार ठोठवायचा आहे आणि बाकी सिंगल. हा प्लॅन, तुमचा प्लॅन काय तो अतिशय महत्त्वाचा असेल. हो बरोबर, नक्कीच. सुंदर असा तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. पंचांचा इशारा. 1 धाव. 2 षटक समाप्ती. धावसंख्या 16. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धाव आलेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. निखिल सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे प्लॅन तोच आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळायचा नाही आहे. खराब चेंडू आला तर त्यावरती खरपूस समाचार घ्यायचा आहे आणि हीच मानसिकता, हा इंटेन आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाला.
हो सर. आता रिक्वायर्ड रन रेट बघायला गेले तर 8चा आहे. तिसरा षटक घेऊन येत आहे हर्ष. अजूनही राहुल 5 चेंडू 5 धावा खेळत आणि रोहित नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो 8 चेंडू 10 धावा खेळत आहे. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि पंचादशा नो +1 अतिरिक्त धाव. या धावा कुठेतरी शाईशा संघाला महागात पडतील, खूप महागात पडतील. सोन्यापेक्षा पण महाग असतील. हो सर. सध्या सोन्याचा दर गगनाला भिडलाय. जेव्हा जिंकतो ना तेव्हा त्याची किंमत होणार नाही, परंतु जेव्हा पराभूत होतो ना त्या प्रत्येक चेंडूचं कॅल्क्युलेशन. टाळ्यांचा गजर, मैदानाच्या चारही बाजूने टाळ्यांचा गजर झालाय. सुंदर क्षेत्ररक्षण. एक तेरी एक मेरी. सुंदर असा कमबॅक केलेला आहे हर्ष यांनी. पुन्हा एकदा सुंदर टॅपच्या सुरुवात निर्धाव. पहिला चेंडू सर गचाळ पडलेला पण तेवढा सुंदर असा कमबॅक केलेला आहे हर्षने. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये दाबांचा ओघ वाढला होता, त्याला ब्रेक लावलाय. एक खराब चेंडू टाकल्यानंतर कमबॅक केलंय, ते अतिशय महत्त्वाचं आहे हर्षसाठी. हो नक्कीच. आता तिसरा चेंडू घेऊन येत आहे स्ट्राईक हँडवरती आहे रोहित. पुन्हा एकदा सुंदर असा बॅटची काटा घेत चेंडू ऑफसाईडला जाताना परंतु एक धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 19. 3 चेंडूचा खेळ समाप्त. तिसरं षटक चालू असताना बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे और गेंद चले गई लॉन्ग ऑफ पर. आणि हा गडी बाद. पहिला हादरा राहुलच्या रूपात नाम्याबाई संघाला डीजे. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 19. एक गडी बाद. हेमांश हर्षनी कमबॅक करून दिलेला आहे आपल्या संघाला. लेफ्ट हँड बॅट्समन समीर पुन्हा एकदा टॅप. पुन्हा एकदा सुंदर असा कमबॅक करून. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर सुंदरशी गोलंदाजी हर्ष यांच्याकडून. 5 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या आणि एक गडी बाद केलेला आहे. आता शेवटचा चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातील स्ट्राईक एंडवरती आहे समीर. धावसंख्या स्थिरावलेली 19 वर. पुन्हा एकदा टॅपच्या सुरुवात खेळताना परंतु रनआउटची संधी आणि हा पंचाचा इशारा नॉट आउट आणि एक धाव पूर्ण. धावसंख्या पोचते ती एक गडी बाद 20 वरती. 3 षटकाचा खेळ समाप्त. हर्ष की बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में चाहता खुलकर खेलने का मौका नहीं दिया, क्योंकि 2 ओवर में मोमेंटम बल्लेबाजों के पास था, तो थोड़ा सा रनों की रफ्तार को कम कर दिया है और अच्छी गेंदबाजी सटीक लाइन के साथ गेंदबाजी रही है. चौथा षटक घेऊन येत आहे साहिल. स्ट्राईक एंडवरती आहे समीर. राहुलची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज. शेवटच्या षटकात बघू किती धावा बनवण्याचा प्रयत्न नाम्या बॉयचा. तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण श्रेयस साईशा 11. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळताना एक धाव डिक्लेरेशनमध्ये जात असताना एक धाव पूर्ण. धावसंख्या पोचते ती 21. दुसरा चेंडू घेऊन येत आहे स्ट्राईकवर आहे रोहित. गुड लक. सुंदर असा फलंदाज नाम्या बॉईज कडून. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळताना एक धाव पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 22. 2 चेंडूचा खेळ समाप्त. चौथं षटक चालू असताना पुन्हा एकदा सुंदर असा टोळा. तेवढंच कॅच झेल सुटलेला आहे आणि गेलेला आहे चौकार. सीमा रेषा पार. थँक्यू डीजे. समीरच्या बॅटमधून आलाय हा सभापती चौकार. सीमारेषा पार. धावसंख्या पुतलेले 26. पुन्हा एकदा टोलावण्याचा प्रयत्न परंतु हा पंचांचा इशारा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच रिव्ह्यू घेतलाय का?
रिव्ह्यू घेतलेला आहे स्टम्पिंगसाठी. चॅम्पियन ट्रॉफी ना मध्ये ठेव. आपली घास कोपऱ्याने आपली एमसीसी ची अजून एक होणार आहे एक्झिबिशन मध्ये. तो थोडा त्याला टाइम घालव. अनाउन्समेंट करा. होणार टायमिंग आहे आपल्याकडे. मग टायमिंग आहे ती काय? 5 तास जाणारच आपल्याला त्या 8 मध्ये. 12 वाजवायचे. 12 च्या पुढे जाणार. आता वाजले किती? जाऊ दे 8 वाजले. होणारच आहेत 12. हो जाऊ दे. वाटलं तर एक्झिबिशन मध्ये एक टाका कुठे तरी. आहे. पण ती आपल्याला राखून ठेवा वेळेप्रमाणे. टाकलेली आहे ती नाही. ह्यांचा लॉट म्हणजे आजच्या दिवसाचे सामने संपायच्या आधी करायचे. संपायच्या अगोदर नाही. हा लॉट झाला आपल्याला त्याला दीड तास जायला हे पाला पण आहे ना. किती वेळ होता बघ. किती मॅच होत्या काल? 15 होत्या. 15 आणि मॅच होणार. काल 15 मॅच होत्या. पण आपण 6:15 झाले चालू. आपल्याला 2:30 वाजले होते. आज मॅच तर तेवढा 12च्या वरती जाणार आहे. 12:30 1 पर्यंत संपली. थर्ड अंपायरचा डिसिजन पेंडिंग. कीप रोलिंग. समीरच्या बॅट मधून याच्या आधी चौकार आलेला. पंचांचा निर्णय नॉट आउट आलेला आहे. सुंदर असा कमबॅक केलेला आहे साईंनी. एक चौकार मारल्यानंतर डॉट घेतलेला आहे. मस्त निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 26. चौथा षटक चालू असताना स्ट्राईक एंडवरती समीर, नॉन स्ट्राईकवरती रोहित. पुन्हा एकदा सुंदर असा टोला. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि हा गडी बा दुसरा हादरा लागलाय नाबाबाईच्या संघाला समीरच्या रूपात. काय करते शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 26. शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती रोहित. सुंदर असा हलक्या हाताने खेळलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु चेंडू डिक्लेअर 2 मध्ये 4 षटकांचा खेळ संपत. धावसंख्या झाले 27. 2 गडी बाद. 28 धावांचं आव्हान सायशाच्या या संघाला. सुंदर अशी फलंदाजी. एफ ग्रुपचा जो आता चालू असलेला ग्रुप आहे, कमेंट इकडे येऊन काही ज्या फॉर्मॅलिटी असतील त्या पूर्ण करून घ्यावी. हे वारंवार सांगताना आम्हाला कसं तरी वाटतं. अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा झालाय बोलबाला. काटईचा संघ हा नावा रूपाला आला. माऊली चषक चषक फेमस झाला. माऊली चषक चषक फेमस झाला. पाटील सभापतीचा आहे आम्हाला आधार. नगरसेवक सदानंद दादा साथ त्याची ती गंभीर.
चालू असलेला सामना साईशा 11 वर्सेस नाम्या बॉईज. 24 चेंडू 28 धावांचं लक्ष. बॉलिंग मार्गावर ओमकार, नॉन स्ट्राईक वरती ओमकार आणि स्ट्राईक वरती साईल. पहिला चेंडू घेत आहे ओमकार. निर्धाव असा चेंडू, सुंदर असा चेंडू ओमकारचा. नॉन स्ट्राईक वरती ओमकार आहेत, त्यांना 2 चौकारावरती 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकचा वर्षा होत आहे ओमकार वरती. पहिला चेंडू सुंदर असा हाताळलेला, साईलला मात्र काही समजलेला नाही. पुन्हा एकदा हलक्या त्याने ऑफसाईडला खेळताना एक धाव डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना सुंदर अशी गोलंदाजी ओमकारची. आता स्ट्राईक वरती ओमकार आणि गोलंदाजी मार्कावरती ओमकार. 2 लगातार चौकाराला ओमकार वरती 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. धावसंख्येचं लक्ष आहे 28. पुन्हा एकदा हलक्या त्याने ऑफसाईडला खेळताना 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 2. चौथा चेंडू घेत आहे ओमकार. स्ट्राईक एंड वरती आहे साईल. पुन्हा एकदा हलक्या हाताने प्लेट केल्या चेंडू. रनआउटची संधी, परंतु एक धाव पूर्ण. एक धाव काहीचे रोखू शकलेले नाही. चार चेंडूचा खेळ समाप्त झालेला. आता धावसंख्या झालेली 3. स्ट्राईक एंड वरती ओमकार. पुन्हा एकदा सुंदर असा टोळवण्याचा प्रयत्न, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. रोहित कडून सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुंदर अशी डायवरून त्यांनी चौकार अडवलाय. परंतु 3 धावा आपल्या संघासाठी रोहित यांनी अडवलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण रोहित यांचं. वन टू गोचा इशारा पंचांचा. धावसंख्या 4 आणि हा बॅटची कडा घेत पंचांचा निर्णय. आऊट. गडी 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 बाद. पहिला हादरा लागलेला आहे साईच्या रूपात. साईशा 11 ला डीजे. कोपरी गावचे ग्रामस्थ श्रीकांत पाटील यांचा आगमन झालेला आहे. आणि स्वागत सभापती तसंच 2025 बॉक्स देण्याची स्पर्धा. पहिल्या षटक समाप्तीत धावसंख्या झालेली आहे 4 आणि 1 गडी बाद. साईडच्या रूपात त्याची जागा घ्यायला आले काझी. दुसरा षटक घेऊन येत आहे. चला, बॉलर चेंज झालेला आहे. पॉवर प्लेचा षटक. स्ट्राईक हँड वरती आहे ओमकार. समीकरण काहीच 18-24. 8चा रिक्वायर रन रेट आहे ना साईशा 11 ला. सुंदर अशी गोलंदाजी केली होती ओमकारने. तेवढं सुंदर अशी क्षेत्ररक्षणाची साथ भेटलेली रोहित यांची. आपल्याला वेळेचं बंधन आहे नाम्या बॉईज. चला, टीम मीटिंग खूप कमी करावी.
दुसरा षटक घेऊन येत आहे समीर आणि स्ट्राईक एंडवरती आहे ओमकार. पुन्हा एकदा जोरात टोलावले तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण रोहित. सगळीकडे रोहितच दिसतोय. सुंदर असं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण जरूर. आतापर्यंत रोहित यांनी 6 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. खूप महत्त्वाच्या पहिल्याच टायमाला रोहित होता. आत्ता पण रोहित. सगळीकडे रोहित. आमच्या स्क्रीनवरही रोहित दिसतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुनंदा पाटील समाजसेविका आणि प्रमोद पाटील ग्रामस्थ माऊली क्रिकेट संघाकडून हार्दिक स्वागत त्यांचं. आणि हा गडी 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 बाद काजीच्या रूपात दुसरा हादरा सायशा 11ला. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट स्वयंपाक कर तू डालना भात. जिऱ्या मिऱ्याची चटणी वाट जेवाला बघताना वाट ग बाया जेवाला बघताना वाट ग. हे सुंदरा बायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया. राजाराम पाटील यांना विनंती करेल सुनंदा पाटील समाजसेविका यांचा सत्कार करावा. दुसरा हादरा लागलेला आहे सायशा 11ला. माजी अध्यक्ष प्रकाश वाडकर यांना विनंती आहे की आपण सत्कार करावा. सुनंदा पाटील समाजसेविका. सुंदर असा चेंडू. 3 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या झालेली आहे 6. तिसरा हादरा लागलेला आहे सायशा 11. जणू आज सायशा 11 कडून सामना थोडासा दुरावलेला दिसत आहे. दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेचं षटक होतं. हाणामारीचं षटक होतं. तेवढा सुंदर कमबॅक केलेला आहे समीर यांनी. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 6 वर स्थिरावलेली. ओमकार अजूनही नॉन स्ट्राईकवरती आहे. पुन्हा एकदा हलका त्यानं ऑफसाईडला खेळला चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये जात असताना शेवटचा चेंडू 1 गोचा इशारा पंचांचा. पॉवर प्ले षटकातील 1 गो. सुंदर असा टोला. पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण रोहित यांचं. 2 षटक समाप्तीत धावसंख्या 8. 3 गडी मोबदल्यात आणि समीकरण आहे 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. डीजे थँक्यू डीजे. घासकोपरी गावचे ग्रामस्थ प्रमोद पाटील यांचाही इथे सन्मान होईल. माजी अध्यक्ष प्रकाश वाडकर यांना विनंती करेल की आपण येऊन सत्कार करावा प्रमोद पाटील यांचा. घासकोपरी गावचे ग्रामस्थ. तिसरा षटक चालू असताना 12 चेंडू 20 धावा. ओमकार अजूनही स्ट्राईकवरती आहेत. बॉलिंग मार्गावर हेमल लेफ्ट हँड बॉलर. वाईट. अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा सुंदर असा टोला चेंडू पंचाचा इशारा. 1 डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना आता समीकरण आहे 11 चेंडू 18 धावा. रोहितची फिल्डिंगमुळे कुठेतरी सायशा 11 अडचणीत आहे. सुंदर असे 2 त्यांनी चौकार अडवले आहे. म्हणजे 6 रन आपल्या टीमसाठी अडवलेले आहे रोहितने. पुन्हा एकदा ऑन साईडला डिक्लेरेशन झोनमध्ये जात असताना 1 धाव. तिसरं षटक चालू असताना
तिसरा चेंडू घेऊन येत आहे हिमल. स्ट्राईक हँड वरती आहे ओमकार. 10 चेंडू 17 धावांची आवश्यकता. आणि हा निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा टळला. तेवढं सुंदर असा क्षेत्ररक्षण आणि आपण रन आउटच्या स्वरूपात ओमकार, ओमकार, ओमकार बाद होत आहे. मोठा हादरा साईशा 11 या संघाला. नवीन बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात 4 गडी बाद झाले आहे. नवीन बॅट्समन आलेले आहेत सिद्धेश. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू सुंदर असा हलक्या हाताने खेळताना आणि रनआउटची संधी आणि पंचांचा इशारा येत आहे. थर्ड अंपायर. कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. आणि हा गडी बादचा इशारा आहे पंचांचा. 5वा आदरा लागलेला आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. कमीत कमी तुम्हाला 4 चौके मारणं गरजेचं आहे या षटकामध्ये. जे डाव्या बाजूला प्रेक्षक आहे त्यांनी थोडंसं मागे व्हावे त्या साईडला किंवा तिकडेही जागा आहे तुम्हाला उभं राहण्यासाठी. प्लीज वारंवार सांगत आहेत तुम्हाला समोर समालोचन कक्षा समोर उभे नका राहू प्लीज. पुन्हा एकदा सुंदरसा टॅपच्या स्वरूपात टोलवल्या. 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. शुभम आणि मंथन पुन्हा एकदा सुंदर असा टोला चेंडू. तेवढा सुंदर असा चैत्ररक्षण. पुन्हा एकदा 6वा हादरा साईशा 11. जणू नाम्या बॉयजनी हा सामना आपल्याकडे पूर्णपणे झुकवलेला आहे. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. सुनंदा पाटील समाजसेविका यांच्याकडून स्पर्धेसाठी आर्थिक मदत आल्याबद्दल त्यांचे माऊली क्रिकेट संघाकडून हा खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. माऊली क्रिकेट संघ आयोजित सभापती चषक 2025 स्टेजवर असलेले सगळ्या मान्यवरांचं तुम्ही इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल खूप खूप आभार.